तर पुणे स्वारगेट प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडेला अटक झाल्यानंतर आता त्याच्यावरती जाहीर झालेलं बक्षीस नेमकं कुणाला मिळणार यावरनं वाद सुरू आहे। आरोपीच्या गुणाठ गावामध्ये 6 जणांनी या बक्षिसावर दावा ठोकलाय। शोध पथकात सहभागी झालेल्या 25 वर्षाच्या तरुणानंही एक दावा केलाय। मी आरोपीला पाहिलं आणि त्याची माहिती पोलिसांना दिली, त्यामुळे मला 1 लाख मिळावेल, ती रक्कम मी शिक्षणासाठी वापरेन असं तरुणानं म्हटलंय। तर इतरही 5 गावकऱ्यांनी आपापल्या परीनं वेगवेगळे दावे केले। या उलट गुणाठ गावचे सरपंच रामदास काकडे यांनी गावकऱ्यांना बक्षिसाची रक्कम न स्वीकारण्याचं आवाहन केलंय। या घटनेनं आपलं गाव बदनाम झालंय, त्यामुळे रक्कम स्वीकारायचीच असेल तर गावाच्या भल्यासाठी तिचा वापर करू असं रामदास काकडेंनी म्हटलंय। त्यामुळे हे बक्षीस नेमकं कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। अविनाश पवार आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश, एकीकडे बक्षीस कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष, तर दुसरीकडे तिथले जे गाव मूळ सरपंच आहेत त्यांनी मात्र एक वेगळंच आवाहन केलंय गावकऱ्यांना। काय नेमकं गावकऱ्यांचं म्हणणं आहे? प्रज्ञा, आपण 1 ते 2 दिवसांपूर्वीच गावकऱ्यांशी चर्चा केली होती। त्या संदर्भात जे सरपंच आहेत रामदास काकडे त्यांच्यासोबत जे ग्रामस्थ आहे त्यांच्याशी देखील चर्चा केली होती। आणि हे जे बक्षीस आहे याच्यावरून आता ही सगळी जी कॉन्ट्रावर्सी तयार झालेली आहे ती नक्की का, याचं पहिलं मी स्पष्टीकरण देतो। कारण त्या प्रत्येक घटनेमध्ये मी प्रत्यक्ष तिथे ग्राउंडला होतो आणि ज्या वेळेस त्या आरोपीला पकडलं त्यावेळेस देखील आपण त्या ठिकाणी प्रत्येक अपडेट घेत होतो। रात्री 11च्या सुमारास सगळ्यात पहिल्यांदा आपण महाराष्ट्राला सांगितलं की हा जो दत्ता गाडे आहे पुढच्या 1 ते 2 तासामध्ये आता ताब्यात मिळणार आहे। त्याला कारण असं होतं की त्याच गावातलं बहिरट नावाचं एक जे कुटुंब आहे त्या घरापाशी तो पाणी पिण्यासाठी आला आणि त्यांनी प्रथमतः माहिती पोलिसांना दिली आणि ती माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने धाव घेतली आणि तिथूनही तो फरार झाला। एकूणच सगळीकडे त्याचा शोध सुरू असताना आपण जी एक एक्सक्लुझिव्ह बातमी दाखवली त्याच्यामध्ये जे प्राध्यापक गणेश गव्हाणे आणि त्याच्यासोबत जो एक वळू नामक तिथलाच त्याचा साथीदार होता, ह्या दोघांनी त्याला तिथे डिटेक्ट केलं। त्याच्यानंतर त्याच्यावर झडप घातली, त्याच्या हातामध्ये औषधाची बाटली होती। असं सगळा जो काही आपण तिथला घटनाक्रम सांगितलेला आहे तो इत्तंभूत आहे। आणि त्यानंतर मात्र अनेक दावे प्रतिदावे होताना दिसत आहेत। त्याच्यामध्ये मग पोलीस पाटील असतील, पोलीस पाटील म्हणतायत की त्याचा आम्हाला फोन आला, आम्हाला तुझ्या स्वाधीन व्हायचंय, कोण म्हणते की ड्रोनला हात करत होतं, कोण म्हणते की आम्ही त्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा माहिती दिली। अशी सगळी जी कॉन्ट्रावर्सी तयार होतीये आणि याच्यामध्ये आता जे बहिरट आहे त्यांनी प्रथमतः माहिती दिली। आता जर टेक्निकल मुद्दा पाहिला तर पोलिसांनी सांगितलं की माहिती देणाऱ्याच 1 लाख रुपयाचं बक्षीस आणि आता हे पकडून देणाऱ्यांना कोणतं बक्षीस हे मात्र माहित नाही। मात्र आता ही जी काही कॉन्ट्रावर्सी समोर येताना दिसते त्याच्यामध्ये आता सरपंच जे रामदास काकडे आहे त्यांनी आवाहन केलेलं आहे गावाला की याच्यामुळे खरं तर या सगळ्या आपल्या गावाची बदनामी झालेली आहे। आणि ग्रामस्थांशी आपण जेव्हा बोललो तेव्हा देखील त्यांनी अनेक वेळा सांगितलं आपल्याला की हे गुणाठ नावाचं जे गाव आहे त्याची संपूर्ण महाराष्ट्रात या दृष्टिकोनातून जी चर्चा झाली आहे त्याच्यामुळं आम्हाला सोयरीक जोडण्यात सुद्धा पुढे अडचण येतील की काय अशी परिस्थिती आहे। आणि खरंच ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने सगळी मदत केली, कारण पोलीस हे त्या ठिकाणी जंगजंग पछाडत होते। ऊसाची शेती होती, तिथले जे रस्ते होते ग्रामीण भागातले ते देखील त्यांना फारसे माहीत नव्हते। ग्रामस्थ त्या ठिकाणी सहभागी झालेले होते। मात्र आता आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी याविषयीची चौकशी करण्याचं ठरवलेलं आहे। गुप्तपणे याची चौकशी करून आपण याच्यामध्ये खरा या 1 लाखाच्या बक्षिसाचा दावेदार कोण आहे त्याला बक्षीस दिलं जाईल असंही समजतंय। मात्र जे सरपंचांनी आवाहन केलंय त्याला देखील कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणं गरजेचं आहे। गुणाठ गावामध्ये आज त्या संदर्भात एक ग्रामसभा घेतली जाणार आहे, ग्रामस्थांशी चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे। मात्र या सगळ्या कॉन्ट्रावर्सीमध्ये निश्चितच एक गोष्ट आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये प्रत्यक्षात घडलेली घटना आणि जे काही दावे करतात त्यांचा प्रत्यक्ष काय सहभाग आहे हे सगळं तपासून पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे। प्रज्ञा, नक्कीच। अविनाश, तुमच्याकडनं अधिक माहिती घेऊ, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर त्या गावचे सरपंच सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ज्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। रामदास काकडे सध्या आपल्या सोबत आहेत। रामदासजी, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? अनेक गावकरी दावा करतायत, मात्र तुमचं म्हणणं त्यापेक्षा थोडं वेगळं दिसतंय। नक्कीच मॅडम, ही जी काही गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट अतिशय चुकीची आहे आणि हे अशी गावची बदनामी झालेली आहे, त्याच्यामुळे हे पैसे आम्हाला नकोय। पण या संदर्भात आता तुम्ही गावकऱ्यांशी बोलला आहात का? त्यांचं नेमकं काय म्हणणं पडतंय? हा, आता जे 2 व्यक्ती होते
ज्यांनी सगळ्यात सुरुवातीला पकडलं किंवा जे पुढे होते त्यांच्याशी मी बोललोय. त्यांचं पण हेच म्हणणं आहे की बाबा आपण जे काही केलंय हे फक्त गावचं नाव टीव्हीवर जास्त येत होतं की आपल्या गावची बदनामी कुठंतरी थांबावी म्हणून आम्ही पुढे येऊन प्रशासनाला मदत केली की आमचा असं पैसे घेण्याचा किंवा पैशासाठी करण्याचा असा काही उद्देश नव्हता. बरोबर. बरं रामदास काकडेजी, आता या प्रकरणानंतर पूर्ण तुम्ही एकत्रित येऊन सगळे गावकरी मिळून काही पत्र देणार आहात का शासनाला, प्रशासनाला? नाही, नक्कीच. आता काय होणार आहे मॅडम, आम्ही एक मीटिंग लावतोय. ज्यांनी पकडले ती आणि आमची ग्रामपंचायत बॉडी किंवा विकास सोसायटी बॉडी आम्ही सगळी एकत्र येऊन याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन पत्र देणार आहे. नक्कीच नक्कीच. कधीपर्यंत साधारण तुम्ही पत्र देणार आहात? एक शक्यतो आज दुपारीच आमची मीटिंग होणार आहे. बरं, नक्कीच. धन्यवाद रामदास काकडेजी, या संपूर्ण बोललात तुम्ही आमच्याशी त्यासाठी. तर अतिशय स्तुत्य अशा स्वरूपाचा आपण म्हणू शकतो हा निर्णय होऊ शकेल की जे काही बक्षीस शासनानं जाहीर केलेलं होतं ते न स्वीकारण्याचा गावकऱ्यांनी निर्णय जर एकत्रितरित्या बसून घेतला तर हा अतिशय स्तुत्य अशा स्वरूपाचा निर्णय म्हणावा लागेल. कारण जी घडलेली घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि त्यासाठी लावलेलं बक्षीस हे आम्ही स्वीकारणार नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण गावाची एक प्रकारे बदनामी होत होती. एका व्यक्तीमुळे होणारी ही बदनामी असह्य झाल्यामुळेच गावकऱ्यांनी एकत्रित येत हे प्रयत्न केले आणि आपल्याच गावकऱ्याला पकडून देण्याचं काम केलेलं आहे. आणि एकीकडे आपण बघतोय ज्या 6 जणांनी 1 लाख रुपयाच्या बक्षिसासाठी दावा केलेला आहे त्या सगळ्यांना स्वतः सरपंच एकत्रित बसून बोलणार आहेत, गावकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आणि आता आपल्यासोबत त्याच गावातले ग्रामपंचायत सदस्य तेजस भगत आहेत. तेजस भगतजी, आता सरपंचांशी आम्ही बोललो त्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की एकत्रित बैठक घेणार आहोत आणि या बैठकीमध्ये आम्ही पैसे नको असं सांगणार आहोत शासनाला. तुमची काय भूमिका आहे? आमचं तीच भूमिका आहे की जे आपण पोलीस प्रशासनाला मदत केलेली आहे तर त्या मदतीमुळे आपण पैसे नको आहेत ही प्रथम प्रायोरिटी असेल. आणि त्यानंतर देखील जर साहेबांनी जर विनंती केली जर आपल्याला बक्षीस द्यायचंय तर आमचं मग इच्छा असेल की आपले हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला ध्वज उभारायचा आहे गावामध्ये. तर त्यांनी ते पैसे दिले तर ते ध्वजासाठी आम्हाला ते पैसे वापर करणारे वैयक्तिक कोणाला देणार नाही. बर, पण एकत्रित जर ठरलं, सगळ्यांची आज बैठक तुमची लागणार आहे असं कळलंय, बैठक होईल आणि त्यात जर असं ठरलं की आम्हाला हे पैसे स्वीकारायचेच नाहीयेत असं जर ग्रामस्थांनी ठरवलं तर? हा, मग तो पहिला निर्णय आमचा तोच राहील की आपल्याला गावाच्या वतीनं पैसे घ्यायचेच नाही असं आमचं ठरलं. म्हणजे हा बऱ्यापैकी त्याचा विषय आहे. परंतु जर दिले साहेबांनी तर आम्हाला ते हिंदवी स्वराज्य आपलं ध्वज आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा तो घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही वापर करणार. वैयक्तिक स्वरूपात कोणालाच त्या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार नाही. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोललात तेजस भगतजी त्यासाठी. तर गावकऱ्यांचा एकत्रित निर्णय जर झाला तर हे पैसे स्वीकारले जाणार नाहीत. मात्र जर पोलिसांकडनं हे पैसे घेण्यासाठी गावकऱ्यांना आग्रह झाला तर मात्र एक ध्वज तिथे उभारला जाणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तो ध्वज असेल असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे, ग्रामपंचायत सदस्यांचं म्हणणं आहे. आणि स्वारगेट बलात्कार प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. स्वारगेट बस स्थानकातील घटनेप्रकरणी आरोपीनं आणि आरोपीच्या वकिलांनी पीडिता आणि आरोपी दोघेही संपर्कात असल्याचा दावा केला होता. हा दावा मात्र सपशेल खोटा असल्याचं दिसतंय. पीडितेच्या जबाबानुसार आरोपीनं तिचा गळा दाबला होता. आरोपीनं आपल्याला जिवंत सोडावं यासाठी तिनं कुठलाही प्रतिकार केला नसल्याचंही पोलीस सूत्रांकडनं समजतंय. अत्याचारावेळी आरोपीनं आपल्याला जिवंत सोडावं यासाठी पीडितेनं त्याला गयावया केली होती. पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी दत्तात्रय आणि पीडितेच्या मोबाईलचे 2 वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासण्यात आलेत. त्यात कुठेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसलेलं नाहीये. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमके या संपूर्ण प्रकरणामध्ये बसमध्ये काय झालं. बसमध्ये कंडक्टर असल्याचं खोटं सांगून आरोपी पीडितेला बसमध्ये घेऊन गेला. आरोपीनं बसचा मुख्य दरवाजा, चालकाजवळचा दुसरा दरवाजाही बंद केला. बसमध्ये कोणीच नाही, मला खाली जायचं आहे, मला खाली जाऊ दे अशी पीडितेची यावेळेला विनवणी होती. आरोपीनं पीडितेला बसच्या सीटवरती ढकलून दिलं. पीडितेनं मदतीसाठी आवाजही दिला.
आरोपीने तिचा गळा दाबला. आरोपीनं आपल्याला जिवंत सोडावं यासाठी ती बचावाच्या प्रयत्नात होती. काय करायचंय ते कर, मला जिवंत ठेव, असं पीडिता म्हणाली. पीडिता घाबरली आहे. ती प्रतिकार करत नसल्यानं आरोपीनं फायदा घेत दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केला. आरोपी दत्तात्रय बसमधनं उतरल्यानंतर पीडिता दुसऱ्या बसनं गावी गेली. गावी जाताना तिनं मित्राला आणि बहिणीला फोन करून प्रसंग सांगितला. त्यांनी पीडितेला धीर देत स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये जाण्यास सांगितलं. त्यानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. असा हा संपूर्ण प्रसंग त्या पहाटे घडलेला होता. तर चौकशीमध्ये आणखीन काय माहिती समोर आली आहे? यापूर्वीही एकदा आरोपीनं बलात्काराचा प्रयत्न केला होता. तशी घटना घडलेली होती. आधीच्या पीडितेनं घाबरून केवळ चोरीची तक्रार दिलेली होती. तर आरोपी शिरूरमधल्या लॉज बाहेर बसायचा. लॉजमधनं बाहेर पडणाऱ्या महिलांचे छुपे चित्रीकरण करायचा. आरोपीच्या खात्यामध्ये महिन्याभरापासून 249 रुपये होते. स्वारगेटची घटना संगनमतानं झाल्याचा वकिलानं दावा केला होता. तर दत्तात्रयनं काही पैसे दिल्याचाही वकिलांचा दावा आहे. मात्र पोलीस तपासात आरोपीच्या खात्यात 1 महिन्यापासून केवळ 249 रुपयेच आहेत. आरोपीसह पीडितेच्या मोबाईलमधील 2 वर्षांच्या सीडीआरची तपासणी झाली. दोघेही याआधी संपर्कात नसल्याची माहिती देखील यातून समोर आली आहे.